नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवली होती प्रिन्स कट ब्लाऊजची कशी करायची ते. आज त्याच प्रिन्स कट ब्लाऊजची आपण शिलाई कशी करायची हे पाहणार आहोत. बघा, हे अस्तर आणि ब्लाऊज पीस मी असं एकमेकांवरती ठेवून घेत आहे. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. सर्वप्रथम अस्तर कसं जोडायचं बघा. जो आपला पंजा असतो हाताचा तो पंजा पूर्ण अस्तरवरती ठेवायचा, म्हणजे दोन्ही साईडचा कपडा सरकणार नाही किंवा हलणार नाही. थोडा कपडा सुळसुळीत आहे त्यामुळे अस्तर जोडताना थोडीशी सावकाश जोडायचं, सावधानी बाळगायची आणि कटिंग करून घ्यायचं. आता हे एक्स्ट्राचा कपडा, त्यानंतर दुसरी बाजू ही तशीच आपल्याला हाताच्या पंजाच्या सहाय्याने एकदम सावकाश अशी जोडून घ्यायची आहे. आणि जिथं आपलं जो कटिंगचा भाग संपतो तिथं सुईचं टोक खालच्या साईडला येऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना कोणतीही परेशानी होणार नाही आणि अस्तरही व्यवस्थित जोडल्या जाईल आणि फिनिशिंग पण खूप छान येते. आता एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे जोडलेला आहे मी. आता ही दुसरी बाजू. आता त्यासाठी काय करायचं, आपल्याला पूर्ण अस्तर पहिले जोडून घेऊयात आणि नंतर गळा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे पण बघा, आपला जो हाताचा पंजा आहे डाव्या साईडचा तो मी असा अस्तरवरती ठेवून घेतलेला आहे. आता ही ट्रान्सपरंट कपडा असल्यामुळे आपण जी सरळ बाजू आहे ती जोडून घेऊयात, म्हणजे जोडायला सोपं जातं. आता दुसरी बाजू. इथे हाताचा पंजा ठेवून घ्यायचा, म्हणजे जोडायला सोपं जातं. आणि आता हे उरलेलं कापड पूर्ण कटिंग करून घेऊयात आपण. बघा, पूर्ण असं कटिंग करून शिवून घेतलेलं आहे. आता हे गळा काय करायचा आहे, मला खूप हलका कापड असल्यामुळे, ते सिल्की असल्यामुळे गळा जोडायला थोडासा कठीण जातो. त्यामुळे मी काय करते, हे कॅनव्हास जोडून घेते आणि नंतर आपण गळा जोडून घेऊयात, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. तसाही जोडता आला असता आपल्याला, पण फिनिशिंग चांगली आली नसती. त्यामुळे हे कॅनव्हास मी आता त्या गळ्याच्या बाजूला जोडून घेणार आहे. थोडासा अस्तरचं कापड कमी असल्यामुळे मी जॉईंट लावलेले आहेत. आणि आता हे आतला भाग कट करून घेते. आता आपण यावरती ठेवून पिनअप करून घेऊयात, म्हणजे जोडायला सोपं जातं. आता हे आपण खालच्या बाजूला फोल्ड करून घेऊयात. त्या अगोदर छोटे कट लावून घ्यायचे, म्हणजे फोल्ड करायला सोपं जातं. बघा, अशा प्रकारे मी गळा जोडून घेतलेला आहे. खूप छान फिनिशिंग आलेली आहे. कॅनव्हासमुळे अजून छान दिसतो आहे. आता आपण हे प्रिन्स कटचे साईडचे भाग जोडून घेऊयात. बघा, अशा प्रकारे ते एकमेकावरती ठेवून एकदम सावकाश असे जोडून घ्यायचे आहेत. बघा, दुसरी बाजू जोडून घेऊयात.
मग 2-2 शिलाई मारून घ्यायच्या. आता खालची पट्टी आपल्याला जोडायची आहे कमरेची. हे बघा, ही मी कटिंग करून घेतलेली आहे 1.5 इंचाची पट्टी. ती पहिले कपडा सरळ ठेवून जोडून घेत आहे मी. इथं आता जे प्रिन्स कटचे आपण शिवलेले भाग आहेत, जॉईंट आहेत, ते दोन्ही साईडला येऊ द्यायचे, वेगवेगळे दोन्ही कमरेच्या साईडला गेले पाहिजे. आणि वरची दिशाही तशीच आपल्याला जोडून घ्यायची आहे. जोडते वेळेस जेव्हा बाहीला जोडतो ना आपण, तेव्हा ते जे कट आहेत आपण जोडलेले ते कमरेच्या बाजूला गेले पाहिजे, म्हणजे दोन्ही एकसारखे येतील, खालचे कमरेचे आणि वरचे पण जे आर्मोलचे कट आहेत ते जोडलेले. कारण त्यामुळे काय होतं, फिनिशिंग खूप छान येते आणि दिसायलाही ब्लाऊज आपला छान दिसतो. तर अशा प्रकारे आपला हा प्रिन्स कटचा समोरचा भाग शिवून झालेला आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.